तर रामकृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत की भावाचा उपास का करतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपास करतात. मग तो आपल्या सख्या भावासाठी करतात का नागाला भाऊ मानून करतात, याविषयीची माहिती आणि एक लहान गोष्ट आपण बघणार आहोत. तर एकदा काय असतं, एक ब्राह्मण असतो, त्याला 2 सुना असतात. मग नागपंचमी जवळ येत असते. मग सगळ्या त्या एका सुनेचा भाऊ येऊन त्या सुनेला घेऊन जातो. पण जी दुसरी सून असते तिला भाऊ नसतो, कोण माहेरचं नसतं. मग ती म्हणते की आता मला कोण नेणार माहेरी नागपंचमीला. मग असंच केल्यावर ती म्हणते नागोबाच माझा भाऊ आहे आणि म्हणून मी इथंच त्याची पूजा करते. तर इकडं आश्चर्य घडतं. शेषनाग जे असतात, नागांचा राजा शेषनाग, तो मनुष्यरूप धारण करतो आणि इकडं हिला सासरी न्यायला येतो. मग सासरी न्यायला आल्यानंतर मग ती म्हणते की हा माझा मामा आहे. मग ती म्हणते मला माहीत नाही हा कोण आहे, तरी पण तो म्हणतो की मी मामा न्यायला आलो आहे. ती देखील म्हणते मी हेच माझे मामा आहेत म्हणून, आणि त्यांच्यासोबत जाते. पुढे गेल्यावर तो नाग म्हणतो की तू आमच्या वारुळात चल. मग ठीक आहे म्हणते. मग वारुळामध्ये तिला तिच्या फण्यावर बसवून वारुळात घेऊन जातो. आणि वारुळामध्ये गेल्यानंतर तिथं नागाची जी बायको असती तिला पिल्लं होत असतात. मग तिला पिल्लं होतात. मग पिल्लं झाल्यावर हिला दिवा धरायला दिलेला असतो, अंधार असतो वारुळामध्ये म्हणून. मग ती पिल्लं वळवळ करतात आणि ती पिल्लं वळवळ केल्यामुळं हिच्या हातातला दिवा त्या पिल्लांच्या शेपटांवरती पडतो. मग पिल्लांच्या शेपटांवरती दिवा पडल्यानंतर मग ती पिल्लांची शेपटं असतात ती जळतात. नागिन चवताळते. पण नागोबा म्हणतो असू दे माझी भाची आहे आणि तू तिला समजून घे. तिला मी आजच नागपंचमी दिवशीच तिचं खाऊ पिऊ घालून तिला माहेरी तिच्या सासरी सोडून येतो. मग माहेरून सासरी सोडून येतो असं म्हणल्यानंतर ती जाते आणि म्हणते की 2 नागाची शेपटं भाजलीत, आपल्यामुळं शेपटं तुटलीत, असा विचार करते. मग असे बरेच वर्ष जातात. त्यानंतर जी नागाबाची पिल्लं असतात ती मोठी होतात. ती म्हणतात आई आमची शेपटं कशामुळं भाजली, कशामुळं तुटली. तेव्हा ती सगळी घडलेली कहाणी सांगते आई त्यांची, नागोबाची. मग ती 2 पिल्लांची जी शेपटी भाजलेली असते ती पिल्लं चवताळतात, रागाला येतात आणि हिला चावायसाठी हिच्या घराकडे जातात. तर बघतात तर हिनं पाटावरती नागाचं चित्र काढलेलं असतं रांगोळीनं. त्याला लहाया दूध ठेवलेलं असतं आणि देवाकडे प्रार्थना करत असते की लहानपणी ज्या 2 माझे भाऊ आहेत त्यांच्या शेपटीवर माझा दिवा पडलेला आहे, तर ते 2 भाऊ जिथं कुठं असतील तिथं सुखी असू देत, समाधानी असू देत, अशी देवाकडे प्रार्थना करते. आणि तेवढ्यात हे 2 जे नाग असतात ते ऐकतात त्यांची ही प्रार्थना आणि मग त्यांना खूप आनंद होतो. मग तो जे राग असतात तो विसरतात. आपली बहीण जी आहे ते आपल्यासाठी एवढं करते, तिनं आपल्याला सुखी राहावं म्हणून उपास देखील केलेला आहे, म्हणून ती नाग असतात 2 ते प्रसन्न होतात आणि तिला तिथून निघून जातात. मग इकडं काय होतं, राणी जी असते ती नदीवर आंघोळीला गेलेली असते. तिनं तिचा हार जो असतो तो दासीपाशी ठेवलेला असतो. मग दासीपाशी हार ठेवल्यामुळं मग काय होतं की दासीपाशी हार ठेवल्यामुळं एक कावळा येतो आणि तो हार उचलून घेऊन जातो. मग तो हार उचलून घेऊन गेल्यावर रानात जातो तो कावळा उडत आणि तो हार खाली टाकतो. मग तो हार खाली टाकल्यानंतर हे जे 2 भाऊ असतात ते तो आपल्या फणीमध्ये हार घेतात आणि इकडं ह्या मुलीच्या घरी येतात आणि तिच्या जी पूजा केलेली असते त्याच्यावर हार ठेवतात. तिला इनाम म्हणून हार भेटतो. मग इकडे राजा फरमान काढतो की राणीचा हार चोरीला गेलाय, ज्याला कोणाला सापडेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मग ही म्हणते बहुतेक हाच हार असेल, म्हणून ती राजाला द्यायला जाते. म्हणते माझ्या पूजेपाशी हार आला होता हा. मग असं केल्यानंतर ती हार त्या राजाला देते. मग तो हार दिल्यानंतर राजा तिच्यावर आनंदी होतो. राजा तिला इनाम देतो आणि त्यांचं दारिद्र्य असतं ते जातं. जसं तिचं दारिद्र्य गेलं तसं तुमचं आमचं जावो. जसं तिला नागराज प्रसन्न झाले तसं तुम्हाला आम्हाला पण होऊ देत. जसं तिनं भावाचा उपास केला तसं
तिच्याकडं सुखसमृद्धी आली तशी तुम्हाला आम्हाला पण येऊ अशी प्रार्थना.